नमस्कार मित्रांनो, एज्युकेटिंग महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. ओके, सो आज आपले सायन्स पार्ट 1 ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचं 3rd लेक्चर आहे. आणि या लेक्चरमध्ये आज आपण आपलं मागच्या लेक्चरमध्ये बघा इथपर्यंत झालं होतं, म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ आपण काढलेली होती, काल डिराईव्ह केली होती, जी 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आली होती. ओके, सो आज आपला ती जी व्हॅल्यू आहे जीची, त्यामध्ये कशाप्रकारे व्हेरिएशन होतं त्याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम जो फॉर्म्युला आहे आपला जीच्या ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन काढण्याचा, तो काय आहे? जी इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, हाच आहे. ओके, हाच आहे. ओके, सो आता यामध्ये सर्वात आपण जी पाहून घेऊ. जी म्हणजे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ओके, एम का आहे? मास ऑफ अर्थ. मास ऑफ अर्थ. ओके, आणि आर आहे रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे ॲक्च्युली रेडियस ऑफ अर्थ म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. कारण की आपण जर ऑब्जेक्ट 10 किलोमीटर्स हाईटवर आहे अर्थच्या सरफेसपासून, सो त्यामध्ये तिचे डिस्टन्स असेल. सो आपल्याला आर प्लस आर करावं लागेल. हा आर म्हणजे अर्थचा रेडियस, अर्थ रेडियस, आणि हा आर म्हणजे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ. हे आपलं असं द्यावं लागेल. आणि हे दोघी मिळून जण काय होईल? टोटल डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. ओके, हे समजलं तर आपल्याला ते व्यवस्थित काढता येईल की व्हेरिएशन कशा प्रकारे होतं जीच्या व्हॅल्यूमध्ये. ओके, बघूयात. बघा आता या ठिकाणी पहिला चेंज आपल्याला कसं दिला आहे? चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, अलॉंग द सरफेस म्हणजे अर्थच्या सरफेसवर आपण जशा प्रकारे वेगळ्या ठिकाणी जाऊ तशा प्रकारे जीच्या व्हॅल्यूमध्ये कशा प्रकारे बदल होत जाईल आपल्याला बघायचा आहे. तो बघूया. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ? सर त्याचा आन्सर आहे नो. द आन्सर इज नो. द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल, and so the distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. Due to its rotation, the earth bulges at the equator and is flatter at the poles. Okay, its radius is largest at the equator and smallest at the poles. The value of g is thus highest 9.832 meter per second square at the poles and decreases slowly with decreasing latitude. It is lowest at 9.72 meter per second square equator. ओके, कशा प्रकारे चेंज होतो याच्यामध्ये जीच्या व्हॅल्यूमध्ये अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ? ओके, सर्वात आधी आपण असं म्हणतो की अर्थ स्फेरिकल आहे. ओके, ठीक आहे, स्फेरिकल आहे. बट अर्थची जी रोटेशन आहे, अर्थ स्वतःभोवती ज्या स्पीडने फिरते, रोटेशन. सर्वात पहिले आपण डिफरन्स समजून घ्या. रोटेशन म्हणजे काय आणि रिव्हॉल्व होणे म्हणजे काय? रोटेट होणे, रिव्हॉल्व म्हणजे काय? रोटेट म्हणजे स्वतःभोवती रिव्हॉल्व होणे, आणि रिव्हॉल्युशन म्हणजे दुसऱ्या भोवती रिव्हॉल्व होणे, दुसऱ्या भोवती गोल फिरणे, असा त्याचा अर्थ असतो. ओके, सो या ठिकाणी रोटेट होईल अर्थ रोटेट होते. त्यामुळे अर्थचं सगळं आपण म्हणतो ना, त्यामुळे अर्थ आपली अशी इक्वेटर आपलं बल्ज झालेली आहे. म्हणजे थोडीशी पोल्सला फॅट आणि फ्लॅट इक्वेटरला बल्जी, म्हणजे अशी म्हणता येईल. जरा अशी एकदम अशी ना थोडीशी या ठिकाणी बल्जी आहे ती इक्वेटरला. ओके, म्हणजे हा इक्वेटर, याला इक्वेटर म्हणतात, याला पोल म्हणतात, याला पोल म्हणतात. म्हणजे हे दोन पोल आणि हे दोन इक्वेटर. सो या दोन्ही ठिकाणी ती जी आपली अर्थ आहे ती बल्जी आहे. कुठे बल्जी आहे ती? इक्वेटरला अर्थ बल्जी आहे. ओके, आणि त्यामुळे बल्जी असल्यामुळे हे डिस्टन्स या ठिकाणी जास्त आहे, हे जास्त आहे आणि हे
हे डिस्टन्स कमी आहे, हे डिस्टन्स जास्त आहे आणि हे डिस्टन्स कमी आहे, कारण की इक्वेटरला बल्जी आहे त्यामुळे तिची दूर पसरलेली आहे आणि पोल्सला ती फ्लॅट आहे त्यामुळे पोल्सचा रेडियस कमी आहे. ओके, सो आता आपण ठीक कसं समजतो, हा रेडियस कमी आहे, हा रेडियस जास्त आहे. ओके, तर मग आपला फॉर्म्युला काय आहे, जीचा ओके हा फॉर्म्युला आहे. सो बघा आता मला सांगा, जी आपण इक्वेटरला रेडियस कसा आहे, इक्वेटरला रेडियस कसा आहे, जास्त आहे ना, इक्वेटरला रेडियस जास्त आहे आणि पोल्सला रेडियस कमी आहे. ओके, कारण की पोल्सला अर्थ जी आहे ती फ्लॅट आहे. ओके, आपण फ्लॅट म्हणू शकतो. ओके, सो जर मला सांगा इक्वेटरला जर रेडियस जास्त आहे, सो आपण जास्त म्हटलं आहे, सो आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे इक्वेटरला जर रेडियस जास्त आहे, ओके, तर पोल्सला जीची व्हॅल्यू काय असेल, कमी असेल ना, कारण की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे इक्वेटरला जीची व्हॅल्यू कमी असेल. ओके, आणि मग आरची व्हॅल्यू जर पोल्सला कमी आहे, पोलला कमी आहे, तर जीची व्हॅल्यू काय असेल, पोलला जास्त असेल. ओके, जीची व्हॅल्यू पोलला जास्त असते रेडियस कमी असल्यामुळे, आणि जीची व्हॅल्यू इक्वेटरला कमी असते रेडियस जास्त असल्यामुळे. ओके, हा त्यातला मेन डिफरन्स आहे आणि त्याच्यानुसार चेंज होत असते. सो आपली जी जीची व्हॅल्यू आहे ती इक्वेटरला किती आहे, इक्वेटरला जीची व्हॅल्यू आहे 9.78, म्हणजे एवढा काही सिग्निफिकंट डिफरन्स नाही त्यांच्यामध्ये, पण डिफरन्स आहे. पोल्स, आता पोलला किती आहे, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मला सांगा काय डिफरन्स आहे, 9.8 आणि 9.7, 0.1चा डिफरन्स आहे, पण छोटासा डिफरन्स जरी असला तरी आपण तो लक्षात घेतला आहे या ठिकाणी, एवढा काही त्यात डिफरन्स नाही पडत. ओके, आणि आपण अर्थच्या रोटेशनमुळे आपली जी अर्थ आहे तिची बल्जी झालेली आहे, म्हणजे इक्वेटरला बल्जी आणि पोल्सला फ्लॅट. ओके, सो आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे चेंज विथ हाईट चेंज झाल्यामुळे कशा प्रकारे प्रभाव होतो आपल्या अर्थचं ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशनवर. बघा, ॲज वी गो अबोव द अर्थ सर्फेस द व्हॅल्यू ऑफ आर इन द इक्वेशन 5 इन्क्रीजेस. व्हॅल्यू ऑफ आर, जसं आपण पृथ्वीच्या वरती जातो तसं त्याची व्हॅल्यू रेडियसची इन्क्रीज होते. कशी इन्क्रीज होते बघा, ॲक्च्युली आपली जी आर आहे म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ ती काय आहे, 6.4 × 10⁶ ही आहे, म्हणजे आय थिंक 6400 किलोमीटर एवढी आहे अर्थची रेडियस. ओके, अर्थची रेडियस किती आहे, 6400 किलोमीटर ही अर्थची रेडियस आहे. ओके, सो आपण जसं जसं वर जाऊ तर हे रेडियसमध्ये आपलं जे डिस्टन्स आहे अर्थच्या सरफेसपासून ते पण ॲड होत जाणार आहे, म्हणजे इन्स्टंटली रेडियस वाढत जाणार आहे. सो अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. आणि जर आपण काय पाहिलं, जर आरची व्हॅल्यू वाढत असेल तर जीची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल ना, साहजिकच आपण पाहिलं होतं या ठिकाणी. सो तोच मुद्दा आहे, जसं जसं रेडियस वाढेल तशी जीची व्हॅल्यू कमी होईल. However, the decrease is rather small for heights which are small in comparison to the earth radius. आणि जर जी इन्क्रीज असेल हाईटची ती जर अर्थच्या कंपॅरिझनमध्ये खूप लो असेल तर त्याचा केवढा सिग्निफिकंटली चेंज नाही होत ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशनची व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल, रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. इफ एन एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 10 किलोमीटर अबव द surface of the earth, its distance from the earth surface changes from 6400 to 6410 kilometer. And the change in the value of g due to it is negligible. आणि ते negligible असेल ती जी increase असेल ती value. On the other hand, when we consider an artificial satellite orbiting the earth, we have to take into account the change in the value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the earth. Some typical heights and the values of g at these heights are given in the following table. जो पुढे टेबल दिला आहे त्यामुळे आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशनची व्हॅल्यू. ओके, सो मेन मुद्दा काय आहे, चेंज विथ हाईट जर वाढत असेल या ठिकाणी आपल्याला बघा त्यांनी वाढलेलंच सांगितले आणि ते डेप्थमध्ये बघायचं, पुढे पाहू डेप्थमध्ये कमी
असेल तर काय होतं, सो हाईट जर वाढत असेल, मला सांगा हाईट जर वाढत आहे तर ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन कमी होईल का जास्त होईल? कमी होईल. रेडियस वाढली तर ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन कमी होईल, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. सो आता या ठिकाणी आपण टेबल पाहूया, चार्ट पाहूया, आपला चार्ट दिलेला आहे. ओके बघा, आता सरफेस ऑफ द अर्थ एव्हरेज काय 9.8 घेतली आहे आपण, हाईट 0 आहे आणि 9.8 घेतली, हाईट 0 पण रेडियस किती आहे 6400 किलोमीटर रेडियस पण घेतलेली आहे आणि त्याच्यानुसार 9.8 आन्सर आलेला आहे. ओके. सो द माउंट एव्हरेस्टमध्ये आपण 8.8 किलोमीटर हाईट घेतली आहे, कुठून? सरफेस ऑफ अर्थपासून, आणि तेव्हा व्हॅल्यू काय आली आहे 9.8. म्हणजे सिग्निफिकंट चेंज झाला आहे का? नाही झालं आहे. आपण 8 किलोमीटर म्हणूया, 9 किलोमीटर म्हणूया. ओके. सो 9 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर जर वाढलं तर याला चेंज नाही होत, बट त्याच्यापेक्षा जास्त वाढलं तर चेंज होतो. ओके. मॅक्झिमम हाईट रिच बाय मॅनमेड बलून म्हणजे आपण बलून हाईट अशी रिच बाय किती आहे 36.6 किलोमीटर. ओके. सो आता बघा या ठिकाणी थोडा चेंज झाला आहे, 36.6 झाला म्हणजे किती झाली आहे 9.77 व्हॅल्यू झाली आहे. म्हणजे बघा या ठिकाणी व्हॅल्यू वाढते हे आणि या ठिकाणी व्हॅल्यू कमी होते. ओके. सो आता या ठिकाणी 400 या ठिकाणी 8.7 झाली म्हणजे या ठिकाणी कमी झालेली आहे आणि या ठिकाणी वाढलेली आहे. ओके. सो परत पहा या ठिकाणी 35,700 झालेली आहे आणि या ठिकाणी 0.225 झालेली आहे. म्हणजे जशी जशी रेडियस वाढेल तशी तशी जीची व्हॅल्यू कमी होईल. ओके. सो आता आपण पुढे जाऊयात. आता पुढे आहे चेंज विथ डेप्थ. डेप्थ म्हणजे काय की या ठिकाणी रेडियस कमी होणार आहे, म्हणजे डिस्टन्स कमी होणार आहे सेंटरपासून. पाहूयात त्याचा काय फंडा आहे. बघा, द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 decreases and one would think that the value of g should increase as per the formula. ओके. सो त्यांनी आपला एक छान असं बघा किती कन्क्लुजन आहे. ओके. आता व्हॅल्यू आपलं फॉर्म्युला काय आहे जीचा, G/r². ओके. आता आपण डेप्थमध्ये जाऊ, म्हणजे पृथ्वीच्या पण खाली खाली जाऊ. ओके. सो आपलं सेंटरपासून डिस्टन्स कमी होत जाईल ना? येस सर, ऑफकोर्स डिस्टन्स कमी होईल. ओके. पण ॲज फॉर द फॉर्म्युला जीची व्हॅल्यू वाढायला हवी. ओके. पण तसं नाही होत. आता का नाही होत ते आपण पाहूयात पुढे. However, the part of the earth which contributes toward the gravitation force felt by the object also decreases. बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे या ठिकाणी. The part of the earth which contributes towards the gravitational force felt by the object also decreases, which means that the value of m to be used in equation 5 also decreases. As combined result of change in r and m, the value of g decreases as we go deep inside the earth. ओके. आता बघा त्यांनी काय सांगितलं आहे, आरची व्हॅल्यू कमी होते पण जीची पण व्हॅल्यू कमीच होणार आहे जसं जर आपण सेंटरच्या जवळ जाऊ. आता कसं तर पाहूयात. बघा, समजा ही अर्थ आहे. ओके. सो हा सेंटर आहे अर्थचा. सो जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं आरची व्हॅल्यू कमी होत जाईल, रेडियसची व्हॅल्यू कमी होत जाईल. ओके. त्यासोबतच जी एमची व्हॅल्यू आहे म्हणजे मास ऑफ अर्थ आहे ते पण कमी होत जाईल. आता कसं? आता बघा हा जो या ठिकाणीचा हा जो मुद्दा आहे बघा. ओके. आता आपण या ठिकाणी आहोत, समजा सरफेसला आहोत अर्थच्या. ओके. सरफेसला आपण आहोत या ठिकाणी. ओके. सो आपलं आता आपण या ठिकाणी आहोत, तो आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आहे आपल्यावर लागणारी, सो त्यामध्ये आपल्या अर्थचं हे पूर्ण मास आहे. ओके. काय मास आहे आपल्या अर्थचं? हे पूर्ण मास आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कॉन्ट्रीब्यूट करते अर्थचं. आणि ते मास काय आहे आपल्या अर्थचं? कॅपिटल एम. आपण सरफेसला आहोत तेव्हा. ओके. बट आपण जेव्हा खाली खाली जातो, समजा आपण या ठिकाणी आलो. ओके. समजा आपण या ठिकाणी आलो तर आपल्या जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्यामध्ये फक्त एवढ्याच एरियाचा मास कॉन्ट्रीब्यूट करतं. ओके. म्हणजे हे जे आहे या ठिकाणी हा एवढा एरिया आपल्या मास ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाहीत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एवढा एरिया कट झाला म्हणजे एवढं मास आपल्या अर्थच्या ह्याच्यातनं गेलं, म्हणजे फक्त ते एवढं मास आहे. म्हणजे आपण जसं जसं खाली जातो एमची व्हॅल्यू कमी होते, म्हणजे मास ऑफ अर्थ कमी होते. कारण की हा जो वरचा पार्ट असतो तो आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही, फक्त हा जो खालचा पार्ट असतो तो आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. म्हणून
सिक्वेन्शियल डिक्रीज झाल्यामुळे मासमध्ये डिक्रीज झाल्यामुळे आणि रेडियसमध्ये डिक्रीज झाल्यामुळे आपली जी जीची व्हॅल्यू आहे ती सुद्धा डिक्रीज होते. सो हे त्याचं आन्सर झालं व्यवस्थित. ओके, सो परत समजलं नसेल तर व्हिडिओ एकदा रिवाइंड करा आणि परत बघा. आणि तरी नाही झालं मला कमेंट्समध्ये विचार, मी तुम्हाला नक्की सांगेल परत एकदा. परत नाही, झूम कॉल करू आपण. ओके, ती फक्त मेल करा मला काही प्रॉब्लेम असेल तर. ओके, आता बघा. ओके, आपण चेंज विथ डेप्थ पाहिलं, चेंज विथ डेप्थ आपण पाहिलं. तर आता आपण एकदा रिवाईज करू. आता सर्वात आधी काय होतं, सर्वात आधी जर अर्थच्या सरफेसवर काय चेंजेस होतात, इक्वेटरला आर जास्त असल्यामुळे म्हणजे रेडियस जास्त असल्यामुळे जीची व्हॅल्यू कमी असते आणि पोलला रेडियस कमी असल्यामुळे जीची व्हॅल्यू जास्त असते. आणि चेंज विथ हाईटमध्ये हाईट जर वाढली म्हणजे रेडियस वाढला तर जीची व्हॅल्यू कमी होते. आणि चेंज विथ डेप्थमध्ये डेप्थ कमी झाली पण सिक्वेन्शियल मास पण कमी होतो. सो त्यामुळे चेंज विथ डेप्थमध्ये जीची व्हॅल्यू पण कमी होते. ओके, आता पुढे जाऊयात. बघा, एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. ओके, प्रत्येक प्लॅनेट आहे आणि सॅटेलाइट आहे त्याचे वेगवेगळे मास आहेत आणि रेडियस आहे. हेन्स अकॉर्डिंग टू द इक्वेशन 6, ओके, आपलं जे इक्वेशन आहे 6, द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेसेस आर डिफरंट. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 of the value on the earth. As a result, using the same amount of force, we can jump 6 times higher on moon as compared to that on the earth. Okay, so हा जो फॉर्म्युला आहे, सो यामध्ये अर्थवर पण हा लागू होतो, त्यामुळे बाकीच्या प्लॅनेट्सवर पण लागू होतो. बट बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत त्यांचं मास डिफरंट आहे, त्यांची रेडियस डिफरंट आहे. सो त्यामुळे त्यांच्या ते जीची व्हॅल्यू आहे ती डिफर आहे. ओके, आणि या ठिकाणी काय म्हटलं आहे, ऑन द मून इट इज अबाउट 1/6 व्हॅल्यू ऑफ द अर्थ. त्याची जीची व्हॅल्यू म्हणजे ती समथिंग आपण 9.8 आहे, तर 9.8 डिवाइड बाय 6 असेल. ओके, आणि आपण 6 टाइम्स हाय जम्प करू शकतो अर्थपेक्षा मूनवर. पिक्चर बघितलं असेल तुम्ही, आपण नुसती छोटी मोठी मारली तरी तो जो व्यक्ती असतो तो खूप उंच जातो. ओके, सो त्या प्रकारे आहे. आता पुढे आपला मुद्दा आहे मास अँड वेट. मास अँड वेटमध्ये काय डिफरन्स आहे आपल्याला ते बघायचं आहे. सर बघा, लेट्स पाहूयात. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. मासचे डिफरन्स काय आहे, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. तर एसआय युनिट ऑफ मास इज kg. मास इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. सो जे आता नवीन असतील त्यांनी मागचं लेक्चर डिवाइस करा. सो स्केलर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी की जिला फक्त व्हॅल्यू असते, तिला डायरेक्शन असते. म्हणजे सर्व ठिकाणी मास सेम असतं आपलं. ओके, इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. बघा, त्याची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी सेम असते. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन व्हेन वी गो टू अनदर प्लॅनेट. आणि त्याची जी व्हॅल्यू असते ती आपण दुसऱ्या प्लॅनेटवर गेलो तरी ती चेंज होत नाही. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटनच्या फर्स्ट लॉनुसार इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. हायर द मास हायर द इनर्शिया. आणि इट इज द मेजर ऑफ इनर्शिया. मास म्हणजे काय, इट इज द मेजर ऑफ इनर्शिया. ते इनर्शियाचं मेजर असतं. हायर द मास, आणि जर मास हाय असेल तर इनर्शिया जास्त असतो. इनर्शिया म्हणजे काय, समजा एक कपाट आहे आपल्या घरामध्ये. ओके, सो आपल्याला ते ढकलेला फार अवघड जाते. सो त्याचं जे मास आहे त्यामुळे ते अपोज करते. सो त्यालाच आपण इनर्शिया असे म्हणतो. सो आता आपण मास पाहिलं, आता वेट पाहूयात. सो वेट, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. ओके, द वेट आपण कसं डिफाईन करू शकतो, द फोर्स विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. म्हणजे वेट म्हणजे काय, ज्या फोर्सने अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्याकडे अट्रॅक्ट करते त्या फोर्सला आपण वेट असे म्हणतो. द फोर्स ऑन एन ऑब्जेक्ट ऑफ मास सेम ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कॅन बी रिटन युजिंग द इक्वेशन 4. सो फोर्सचा वेटचा फॉर्म्युला काय आहे, mg. ओके, आणि ही चेंज होत असते. वेट बिंग अ फोर्स इन SI युनिट इज न्यूटन. त्याचं जे युनिट आहे ते न्यूटन आहे. ऑल्सो द वेट बिंग अ फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आणि वेट ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. ओके, व्हेक्टर क्वांटिटी आहे. आपण बघितलं एक्सलेशन कोणती क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि या ठिकाणी जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशन आहे. म्हणजे जी हे व्हेक्टर क्वांटिटी आहे. सो त्यामुळेच हा जो फोर्स आहे वेट हे पण एक व्हेक्टर क्वांटिटी येईल. अँड इट्स डिरेक्शन इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि त्याची डिरेक्शन कुठे असते, जर एक्सलेशनची डिरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ आहे तर या फोर्सची डिरेक्शन कुठे असेल, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असेल. ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास कॉन्स्टंट एव्हरीवेअर. सो ही जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी जीची, ही प्रत्येक ठिकाणी व्हेरिएबल आहे, चेंज होत असते. त्यामुळेच फोर्स म्हणजेच
वेट पण सगळ्या ठिकाणी चेंज होत असते, हे पण व्हेरिएबल आहे. बट काय कॉन्स्टंट द कॉन्स्टंट मास विथ कॉन्स्टंट मास. ओके, आता पाहूयात. Colloquially, we use weight for both mass and weight and measure the weight in kilograms, which is the unit of mass. ओके, आणि आपण रोजच्या जीवनामध्ये आपण काय म्हणतो, वेट किती आहे, वेटला आपण kg हे युनिट वापरतो. बट इन सायंटिफिक लँग्वेज व्हेन वी से दॅट राजूज वेट इज 75 kg, वी आर टॉकिंग अबाउट राजूज मास. समजा आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वजन सांगतो, म्हणजे राजूज वेट इज 75 kg, देन वी आर टॉकिंग अबाउट राजूज मास. आपण जेव्हा सांगतो की राजूचं वेट 75 kg, तर आपण तेव्हा असं म्हणत असतो की राजूचं मास हे 75 kg आहे. What we mean is that Raju's weight is equal to the gravitational force on 70 kg mass. आणि राजूचं वेट ही कशाला इक्वल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन 75 kg ऑफ मास. म्हणजे 75 किलो वजनाच्या वस्तूवर जेवढं फोर्स लागेल अर्थचा, ते म्हणजे राजूचं वेट. ॲज राजू मास 75 kg, हिज वेट ऑन द अर्थ इज mg. मग त्याचं जे वेट असेल ते काय येईल, 735 न्यूटन इन द वेट ऑफ 1 kg ऑफ. ओके, सो आता समजा त्याचं 75 किलो काय आहे, मास आहे कोणाचं, राजीवचं. ओके, सो आपला त्याचं वेट काढायचं. सो वेटचा फॉर्म्युला काय, हा वेटचा फॉर्म्युला आहे. ओके, सो फोर्स काढायचा आपल्याला. सो मास किती आहे, 75, आणि आपली जीची व्हॅल्यू काय आहे, 9.8. सो त्याचं काय आलेलं आहे आन्सर, त्या ठिकाणी याचा आलेला आन्सर आलेला आहे 735 न्यूटन. हे त्याचं वेट झालं आणि 75 kg हे त्याचं मास झालं. ओके, सो आता बघा या ठिकाणी नेक्स्ट आहे, सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपला, ते आपण लास्ट लेक्चरला पाहणार आहोत. आता या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल वेव्ज म्हणजे काय पाहूयात. बघा, वेव्ज आर क्रिएटेड ऑन द सर्फेस ऑफ वॉटर वेन वी ड्रॉप अ स्टोन इन टू इट. आणि आपण जेव्हा एखाद्या सर्फेस ऑफ वॉटरवर स्टोन ड्रॉप करतो तेव्हा त्यामध्ये सुद्धा वेव्ज तयार होतात. सिमिलरली यू मस्ट हॅव सीन द वेव्ज जनरेटेड ऑन स्ट्रिंग वेन बोथ इट्स एंड आर हेल्ड इन अ हँड अँड शेकन. आपण जेव्हा एक स्ट्रिंग हातात धरतो, दोघी बाजूने त्याला धरून ठेवतो आणि जेव्हा त्याला शेक करतो त्याच्यावर सुद्धा वेव्ज जनरेट होतात. लाईट इज ऑल्सो टाईप ऑफ वेव्ह अँड कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय, तो इलेक्ट्रिक पण प्रॉपर्टीज दाखवतो आणि मॅग्नेटिक पण प्रॉपर्टीज दाखवतो, म्हणून आपण लाईटला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतो. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ह अँड रेडिओ वेव्स आर ऑल डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. Astronomical objects emit these waves and we receive them using our instruments. All our knowledge about the universe has been obtained through these waves. Okay, gravitational waves are very different type of waves. They have been called the waves on the fabric of space time. Okay, so आता हे फक्त लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल वेव्सला आपण काय म्हणतो, वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. हे जे असे आहे ना, फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम, ही एक पूर्ण डिफरंट कन्सेप्ट आहे, ती तुम्हाला शिकायला मिळेल पुढे. ओके, सो त्याचं काही एवढं हे नाही विशिष्ट, एक असं स्टोरीसारखी तुम्हाला सांगायला मी काहीतरी. आयन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1916. दीज वेव्स आर व्हेरी वीक अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स टू डिटेक्ट ग्रॅव्हिटेशनल वेव्स इमिटेड बाय ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. ओके, अमॉंग दीज LIGO laser Interferometric Gravitational Wave Observatory is the prominent one. Exactly after 100 years of their prediction, scientists detected these waves coming from an astronomical source. Indian scientists have contributed significantly in the discovery. This discovery has opened a new path to obtain information about the universe. Okay, so यात याने ग्रॅव्हिटेशनल वेव्सबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती दिली आहे. त्यात फक्त एक मुद्दा महत्त्वाचा आहे की LIGO म्हणजे काय. LIGO म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी, हे महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर एक थोडंसं फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम लक्षात ठेवा, बस, त्याचं काही एवढं विशेष नाही आहे. सो नेक्स्ट हो, आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे फ्री फॉल म्हणजे काय. फ्री फॉल म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. सो बघूयात. ओके, वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ ॲक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. सो ग्रॅव्हिटी प्रत्येक ऑब्जेक्टवर लागू होते. When we were holding the stone in our hand, the stone was experiencing this force, but it was balanced by a force that we are applying on it in the opposite direction. So आपण जेव्हा हातात दगड धरलेला असतो, सो त्याच्यावर अर्थ पण फोर्स लावत असते, पण आपण जो फोर्स लावलेला असतो त्याच्यामुळे ते बॅलन्स झालेलं असतं आणि तो स्टेबल असतो त्या ठिकाणी. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन ॲट रेस्ट. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड्स, द ओनली फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन द इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. आणि जेव्हा आपण रिलीज करू दगड, सो त्याच्यावर एकच फोर्स लागतो, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड द स्टोन फॉल्स डाऊन ऑन इट्स इन्फ्लुएन्स. आणि त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये दगड खाली जाऊन पडतो.
व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इट्स इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेट टू बी फॉलिंग फ्रीली. आणि जेव्हा एक ऑब्जेक्ट असतो फक्त तो ग्रॅव्हिटीच्या फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये खाली पळत असतो, त्याला आपण असं म्हणतो की तो फ्रीली फॉल करतो आहे. दस द रिलीज स्टोन इन अ फ्री फॉल. आणि तो रिलीज केलेला स्टोन फ्री फॉलमध्ये असतो. इन अ फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0 and goes on increasing due to the acceleration due to gravity of the earth. During the free fall, the frictional force due to air opposes the motion of object and a buoyant force also acts on the object. Thus, true free fall is possible only in vacuum. ओके, सो या ठिकाणी म्हटलं आहे की फ्री फॉलवर जेव्हा फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो, फ्री फॉलवर म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे तिच्यावर जेव्हा फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो, फक्त ग्रॅव्हिटीचा फोर्स लागतो, सो तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की तो ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये आहे. पण आपण रिअल टाईममध्ये फ्री फॉल शक्य नाही, कारण की जेव्हा आपण हा दगड खाली सोडू तर त्यावर जे एअर रेझिस्टन्स असतं, एअर रेझिस्टन्स ॲक्ट होतं. ओके, फ्रिक्शनल फोर्स तयार होतो, त्यामुळे फ्री फॉल आपण असं परफॉर्म नाही करू शकत. तो आपण फक्त कुठे परफॉर्म करू शकतो, तो फक्त आपण व्हॅक्यूममध्ये परफॉर्म करू शकतो. व्हॅक्यूम म्हणजे काय, एक असे चेंबर असतं की त्या चेंबरवरून सगळी हवा बाहेर खेचली जाते. ओके, आणि त्याचा जो एक एक्सपेरिमेंट आहे, एक यूट्यूबला एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही जाऊन बघून घ्या. फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाईम. आणि त्याची आपलं इनिशियल व्हेलॉसिटी असते ऑब्जेक्टची, जेव्हा आपण हवेतनं सोडतो तेव्हा ती 0 असते. बट जसं जसं तो खाली येतो सरफेसकडे, तशी तशी ती व्हॅल्यू वाढत जाते, एक्सलेशनची व्हॅल्यू वाढत जाते. कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशनमुळे. आणि जेव्हा ती या ठिकाणी सरफेसला शॅटर्ड होते, ती टक्कर होते, तेव्हा त्याची जी व्हॅल्यू असते ती मॅक्झिमम असते, कशाची, व्हेलॉसिटीची. ओके, फॉर फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग अर्थ अँड टाईम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. आणि न्यूटनचे जे इक्वेशन्स ऑफ मोशन आहे त्याच्यावरून आपण टाईम किती लागतो खाली सरफेसपर्यंत पोहोचायला, त्यानंतर व्हेलॉसिटी काय हे मोजू शकतो. फॉर फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी u इज 0 अँड एक्सलेशन a इक्वल्स टू g. दस वी कॅन राईट द इक्वेशन ॲज. सो बघा, हे इक्वेशन कोणाचे आहे, न्यूटन्स कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आहेत. सो व्ही म्हणजे काय, व्ही इक्वल्स टू काय होतं आपलं, व्ही इक्वल्स टू ut होतं. सो यूच्या जागी काय आलं आहे या ठिकाणी, व्ही इक्वल्स टू at होतं. सो एच्या जागी काय आलं आहे, g, कारण की a इक्वल्स टू g या ठिकाणी म्हटलं आहे. a म्हणजे काय, एक्सलरेशन, लिनियर एक्सलरेशन म्हणू शकतो आपण त्याला. ओके, आणि g म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. या ठिकाणी काय होतं, s इक्वल्स टू 1/2 ut². ओके, ut², 1/2 at², सॉरी मी ut करतो आहे. सो at². सो एच्या जागी काय आलं, g आलं. सो v² इक्वल्स टू 2uAs. सो या ठिकाणी 2uAs. ओके, सो या ठिकाणी पण एच्या जागी आलं, g आलं. सो एची जागा कोणी घेतली, g ने. सो हे कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आहे, हे तुम्ही फक्त ग्रॅव्हिटीमध्ये यूज करू शकतात, कारण की या ठिकाणी g आहे. सो याच्यावरून आपण त्याला किती टाईम लागला आहे, त्याची व्हेलॉसिटी काय असेल फायनल ते आपण काढू शकतो. फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स एक्सलेशन इज निगेटिव्ह. आणि जर आपल्या मोशनची कॅल्क्युलेट करायचं असेल की जो खालून वरती फेकला आहे, तर त्याची जी एक्सलेशन असेल तो g असेल, तो आपल्याला -g घ्यावा लागेल. ओके, म्हणजे 9.8चा गॅप आपल्याला काय घ्यावं लागेल, -9.8 व्हॅल्यू घ्यावी लागेल. दॅट इज इन अ डिरेक्शन अपोजिट टू द व्हेलॉसिटी अँड इज टेकन टू बी -g. ती व्हेलॉसिटीच्या अपोजिट असते म्हणून त्याला आपण -g घेतो. द मॅग्निट्यूड ऑफ g इज द सेम बट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ द निगेटिव्ह एक्सलेशन. बट मॅग्निट्यूड ऑफ g, जी व्हॅल्यू असेल ती सेम असेल, बट व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीज होते, म्हणजे व्हेलॉसिटी असते त्या ऑब्जेक्टची ती डिक्रीज होते. कशामुळे, निगेटिव्ह एक्सलेशनमुळे. द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, दस दे आर इन फ्री फॉल. ओके, आणि ते जे ऑब्जेक्ट्स आहेत, कोणते ऑब्जेक्ट्स म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, ते स्पेसमध्ये आहे. ओके, सो स्पेस म्हणजे स्पेसलाच आपण काय म्हणतो, स्पेसलाच आपण व्हॅक्यूम म्हणतो. स्पेसमध्ये एअर आहे का, तर नाही. सो ते जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, प्लॅनेट्स आहे, ते फ्री फॉलमध्ये आहेत. त्यांच्यावर फक्त कोणता फोर्स लागतो आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्यावर लागतो आहे, जो की अर्थचा आहे. म्हणून ते प्लॅनेट्स, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स फ्री फॉलमध्ये आहे. ओके, सो आता या ठिकाणी पहा, डू यू नो आहे. आता ही जी आहे ना, ही तीच लिंक आहे, ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. सो या ठिकाणी त्यांनी तेच सांगितले की त्यांनी काय डेमॉन्स्ट्रेट केलं होतं त्या लॅबमध्ये. बघा, पाहूयात आपण.
The value of g is the same for all objects at a given place on the earth. Okay, thus any two objects irrespective of their masses or any other properties when dropped from the same height falling freely will reach the earth at the same time. ओके, फ्री फॉलमध्ये जर आपण दोन ऑब्जेक्ट्स आहेत, एक ऑब्जेक्ट आहे हलक्या वजनाचा आणि एक ऑब्जेक्ट आहे जड, सो ते आपण एकाच टायमाला वरून खाली सोडले. ओके, सो ते एकाच टायमाला त्यांचा जो टाईम असेल खाली पोचण्याचा तो सेम असेल, ते एकाच टायमाला खाली पडतील फ्री फॉलमध्ये. ओके, गॅलिलिओ इज सेड टू हॅव performed an experiment around 1590 in the Italian city of Pisa. He dropped two spheres of different masses from the Leaning Tower of Pisa to demonstrate that both spheres reached the ground at the same time. ओके, आपण जेव्हा दोन दगड सेम एका टायमाला सोडतो, सो ते एकाच टायमाला खाली येऊन पडतात. When we drop a feather and heavy stone at the same time from height, they do not reach the earth at the same time. The feather experiences buoyant force and frictional force due to the air and therefore floats and reaches the ground slowly. Later than the heavy stone, the buoyant and frictional force on the stone are much less than the weight of the stone and does not affect the speed of the stone much. Recently, scientists performed this experiment in vacuum and showed that the feather and the stone indeed reached the earth the same time. ओके, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता. ओके, त्यांनी काय एक्सपेरिमेंट केला होता, एक असं पीस आहे पक्ष्याचं पीस आणि मोठा दगड आहे. सो हे जेव्हा खाली सोडले जातात व्हॅक्यूममुळे, सो ते एकाच टाईमला जमिनीवर पडतात. वास्तविक आपण जेव्हा व्हॅक्यूममध्ये नाही करत तेव्हा या फिदरला बायंट फोर्स लागतो, फ्रिक्शनल फोर्स लागतो, त्यामुळे ते फ्लोट होत खाली पडतं. पण ऑब्जेक्ट हा जो असतो स्टोन तो लवकर खाली पडतो. ओके, बट व्हॅक्यूममध्ये जर आपण परफॉर्म केलं सो दोघी ऑब्जेक्ट्स एकाच टायमाला खाली पडतात. ओके, आता नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. So we have studied potential energy in last standard. The energy stored in an object because of its position or state is called potential energy. So energy store एखाद्या ऑब्जेक्टमध्ये त्याच्या पोझिशनमुळे किंवा त्याच्या स्टेटमुळे जी एनर्जी स्टोअर असते तिला आपण पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतो. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीजेस ॲज वी गो टू ग्रेटर हाईट्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. आणि जर आपण अर्थच्या सर्फेसपासून उंच गेलो तर ही जी पोटेन्शियल एनर्जी असते ती वाढत जाते. वी हॅड अज्युम दॅट the potential energy of an object of mass m at a height h from the ground is mgh. ओके, आपण काय पाहिलं होतं की पोटेन्शियल mgh. ओके, मास m, ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशन g आणि फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ h हे पाहिलं होतं. ओके, व्हेअर h इज स्मॉल कम्पेअर टू द रेडियस ऑफ द आर्क ऑफ द अर्थ. आणि h ही व्हॅल्यू स्मॉल आहे कम्पेअर टू रेडियस ऑफ द अर्थ. We can assume that g to be constant and can be used above formula, but for large scales of the h, the value of g decreases with increase in h. ओके, सो लार्ज स्केलमध्ये आपण मागच्या वर्षापर्यंत आपण छोट्या स्केलवर म्हणजे जसं किती 10 मीटर 5 मीटर अशा डिस्टन्सपर्यंत आपण पोटेन्शियल एनर्जी मोजत होतो. पण ज्या आता समजा आपल्याला मून जवळची पोटेन्शियल एनर्जी मोजायची, सो त्या ठिकाणी आपल्याला थोडी एच वापरता येणार कारण की ती स्मॉल व्हॅल्यू आहे. सो त्या ठिकाणी आपल्याला आरची व्हॅल्यू वापरावं लागेल. फॉर अन ऑब्जेक्ट टू अन इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज 0. इन्फायनाइट डिस्टन्सला जीची व्हॅल्यू आहे ती 0 आहे कारण की डिस्टन्स इन्फायनाइट आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट ॲट दॅट पोझिशन. So it is more appropriate to assume the value of potential energy 0 to be there. Thus for smaller distances, that is heights, the potential energy is length as 0, that is negative. आणि छोट्या डिस्टन्ससाठी जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती लेस दॅन 0 आहे, दॅट इज निगेटिव्ह. व्हेन ऑब्जेक्ट ॲट अ हायर हाईट h फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ इज पोटेन्शियल एनर्जी मायनस m अपॉन r प्लस h. सो हाईट वाढणार आहे, सो त्यामुळे मायनस आहे. आपण काय म्हटलं ॲक्च्युली मायनस आहे स्मॉलर डिस्टन्सेस. ओके, सो जी आपण ही जी व्हॅल्यू आहे ही आरची आहे. सो यामध्ये r प्लस h केला आहे. r म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ आणि h म्हणजे हाईट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. हिअर m and r आर द मास अँड रेडियस रिस्पेक्टिव्हली ऑफ अर्थ. ओके, सो हे झालं पोटेन्शियल एनर्जी कोणाची आपण एखाद्या बॉडीची काढू शकतो अशा प्रकारे या फॉर्म्युल्यानुसार. सो पहिले आपण mgh वापरायचो, आता पहिला हा वापरावा लागेल मोठ्या डिस्टन्सेससाठी. ओके, सो आता या ठिकाणी आपलं एस्केप व्हेलॉसिटी बघायचं. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय बघूयात. बघा, we have seen that when a ball is thrown upward its velocity decreases because of the gravitation of the earth. So बघा, आपण जेव्हा एखादा बॉल हवेत फेकतो त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होते. कशामुळे? ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ. द व्हेलॉसिटी बिकम्स 0 आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. एखाद्या सर्टन हाईटला गेल्यावर व्हेलॉसिटी 0 होते. आफ्टर दॅट स्टोन स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. आणि त्या वेळेनंतर जो स्टोन असतो तो खाली
पडायला सुरुवात होते. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इनिशियल व्हेलॉसिटी. आणि त्याची जी मॅक्झिमम हाईट असते तो किती हाईटपर्यंत जाईल ते कसं डिपेंड असतं, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे त्यावर त्याची मॅक्झिमम हाईट डिपेंड असते. According to Newton's third equation of motion, v square equals to u square plus 2as. v the final velocity of the ball, जी की 0 असेल. बघा खालून जो बॉल आपण वरती फेकला, म्हणजे इथून बॉल असं वरती फेकला आहे, सो या ठिकाणी जाऊन तो स्टेबल झाला, सो या ठिकाणची जी फायनल व्हेलॉसिटी असेल ती 0 असेल ना, सो ती व्हॅल्यू 0 असते. अँड ए ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशन किती असतं, म्हणजे एक्सलेशन मायनस जी असतं, कारण की अपोजिट डिरेक्शनमध्ये आपण वरती बॉल फेकतोय. सो त्यामध्ये आपण कसं लिहू शकतो, बघा या ठिकाणी दिलं आहे 0 इक्वल्स टू फायनल व्हेलॉसिटी किती 0, सो 0 आला. सो यू स्क्वेअर प्लस 2 ए म्हणजे काय मायनस जी एस. सो मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल कॅन बी राईट दिस. ओके समजा आपण या ठिकाणी सो व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2 ए एस. ओके सो व्ही आपण काय घेतला आहे 0 फायनल व्हेलॉसिटी. ओके त्यानंतर ए आपण काय घेतला आहे मायनस जी. ओके सो ते ह्या व्हॅल्यू यामध्ये पुट करू आपण. सो बघा या ठिकाणी काय आहे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2s आणि व्ही इज इक्वल टू 0 आणि ए इक्वल्स टू मायनस जी. सो ह्या व्हॅल्यू यामध्ये आपल्याला पुट करायचे. सो पुट करूया. बघा व्ही स्क्वेअरचं काय 0चा स्क्वेअर 0 इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2 एच्या जागी आपण काय घालते मायनस जी एस. सो आपल्याला एसची व्हॅल्यू काढायची. सो हा यू इकडे मायनस होईल. सो मायनस यू स्क्वेअर इक्वल्स टू मायनस 2GS. ओके मायनस 2GS. सो आता आपला एस, सो हे इथं मल्टिप्लाय आहे, सो तिकडे गेला काय एस इक्वल्स टू मायनस यू स्क्वेअर अपॉन 2G. सो ही व्हॅल्यू झाली डिस्टन्सची, किती डिस्टन्सपर्यंत पोहोचेल ही व्हॅल्यू झाली त्याची. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे हे आपल्याला माहीत असलं तर आपण डिस्टन्स काढू शकतो की तो किती डिस्टन्सपर्यंत जाईल. दस हायर द इनिशियल व्हेलॉसिटी यू द लार्जर द हाईट रीच बाय द बॉल. जर इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असेल तर जी डिस्टन्स ट्रॅव्हल असेल ते सुद्धा जास्त असेल. The reason for this that the higher the initial velocity, the ball will oppose the gravity of the earth and more and larger and the height and larger will be the height to which it can reach. आणि जर इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असेल तर तो जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे अर्थची त्याला अपोज करेल आणि लार्जर हाईट अचीव करेल. वी हॅव सीन अबोव दॅट द व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग ॲज वी गो हायर अबोव द सरफेस. आपण वरती पाहिलं आहे जर व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग, व्हॅल्यू ऑफ जी आहे ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशन ती डिक्रीज होत असते जसं जसं आपण अर्थच्या सरफेसच्या वर जातो. दस द फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड डिक्रीजेस ॲट द बॉल गोज अप. आणि जसं जसं बॉल वरती जाईल तो जो ऑब्जेक्ट आहे तो वरती जाईल तर त्याच्यावर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार आहे तर ती पण कमीच होणार आहे. ओके इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल, आणि जर आपण बॉलची इनिशियल व्हेलॉसिटी वाढवत राहिलो तर इट विल रिच लार्जर अँड लार्जर हाईट्स, आणि तो खूप उंच जाईल. अँड अबोव पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल, आणि एखाद्या पर्टिक्युलर इनिशियल व्हेलॉसिटीच्या पुढे गेल्यावर द बॉल इज एबल टू ओव्हरकम द डाऊनवर्ड पूल. आणि तो बॉल असेल तो जी डाऊनवर्ड पूल असेल ग्रॅव्हिटेशनल अर्थ त्याला ओव्हरकम करून टाकेल, त्याच्या पुढे चालला जाईल. अँड कॅन एस्केप द अर्थ फॉर एव्हर, आणि अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर चालला जाईल. अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ, आणि पुन्हा अर्थवर येणार नाही. दिस व्हेलॉसिटी इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी, आणि आपण या व्हेलॉसिटीला एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो. वी कॅन डिटरमाइन इट्स व्हॅल्यू बाय युझिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲज फॉलोज. आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरून ती व्हॅल्यू काढू शकतो. An object going vertically upwards from the surface of the earth having an initial velocity equal to the escape velocity escapes the gravitational force of the earth. आणि जो एखादा ऑब्जेक्ट आहे जो व्हर्टिकली अपवर्ड जातो आहे अर्थच्या सरफेसवरून आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती इस्केप व्हेलॉसिटीच्या इक्वल आहे. सो तो जो ऑब्जेक्ट आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर चालला जाईल. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बिंग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. सो द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे ती जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्यांच्यातल्या डिस्टन्सला बिकम्स 0 ओनली ॲट इन्फिनाईट डिस्टन्स. आणि केव्हा इन्फिनाईट होते इन्फिनाईट डिस्टन्सला, म्हणजे डिस्टन्स खूप जास्त आहे, इन्फिनाईट डिस्टन्स आहे तर ग्रॅव्हिटी कशी होईल 0 ग्रॅव्हिटी होऊन जाईल. ओके दिस मीन्स दॅट फॉर द ऑब्जेक्ट टू बी फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ इट हॅज टू रीच इन्फिनाईट डिस्टन्स. आणि जर एखाद्या ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटीपासून फ्री व्हायचं असेल तर त्याला इन्फिनिटी डिस्टन्सवर जावं लागेल. दॅट इज ऑब्जेक्ट विल कम टू रेस्ट ॲट इन्फिनाईट डिस्टन्स अँड विल स्टे देअर. आणि ऑब्जेक्ट रेस्ट कुठे होईल एका इन्फिनाईट डिस्टन्सला, आणि तो त्या ठिकाणी रेस्ट होईल, स्टे होईल. ओके सो आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलं आहे पाहूयात. आपल्याला इस्केप व्हेलॉसिटी काढायची आहे. सो फॉर अन ऑब्जेक्ट मास एम
ऑन द सरफेस ऑफ द अर्थवर कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ mv² असते, आपण पाहिलं आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते, -GMM/r. आणि टोटल एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी ही आहे हाफ mv². या ठिकाणी व्हेलॉसिटी इस्केप व्हेलॉसिटी घेतली आहे आपण -GMM/r. आणि कायनेटिक एनर्जी इन्फिनाइट डिस्टन्सला काय असते, 0 असते. का असते इन्फिनाइट डिस्टन्सला 0 सांगा मला. ओके, त्यानंतर हाफ mv² आहे. सो मास स्पेसमध्ये आपल्याला मास असतो, बट डिस्टन्स असल्यामुळे कायनेटिक एनर्जी 0 असते. सो पोटेन्शियल एनर्जी -GMM/r. r ते इन्फायनाईट आहे. सो एनिथिंग अपॉन इन्फायनाईट 0. सो टोटल एनर्जी ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम अर्थ इज 0. कायनेटिक एनर्जी पर पोटेन्शियल एनर्जी इज 0. सो आता बघूयात आपण इथे कॅल्क्युलेट करूया काय दिलं आहे. सो फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड not destroyed. It can only convert from one to another. Okay, so आणि कंझर्वेशन ऑफ एनर्जी काय, E1 प्लस E1 इज इक्वल टू E2 त्यांनी घेतलेला आहे. सो पाहूयात. सो E1 काय आहेत, हाफ mv² इस्केप व्हेलॉसिटी -GMM/r इज इक्वल टू 0. कारण की 0 म्हणजे इन्फिनाइट डिस्टन्स जी आहे ती 0च आहे. सो या ठिकाणी बघा आता v². सो या ठिकाणी v². सो या ठिकाणी ते मायनस चालेल. सो 2 त्या ठिकाणी मायनसला गेला, डिवाइड आपलं मल्टिप्लायला गेला. सो v/c. सो √2GM/r. ओके, आणि √2GR येईल. का येईल तर ते पाहूयात आपण काय येईल. आपण इकडे सॉल्व करूयात. हाफ mv², v म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी आहे, -GMM/r होतं इक्वल्स टू 0. कारण की जी इन्फिनाइटला टोटल एनर्जी होती ती 0 होती. ओके, सो हाफ mvesc². आता हे मायनस आहे, या ठिकाणी गेल्यावर प्लस होईल. सो इक्वल्स टू GMM/r. ओके, सो हा m कट, हा 2 इकडे मल्टिप्लाय होईल. सो VESC² इज इक्वल टू 2GM/r. ओके, सो टेक अंडर रूट्स ऑन बोथ साइड्स. सो √2GM/r. ओके, सो आता आपला या ठिकाणी ॲडजस्टमेंट करावं लागेल. मल्टिप्लाय and divide by r. म्हणजे या ठिकाणी पण r ने मल्टिप्लाय करायचं आणि ठिकाणी डिवाइड करायचं. ओके, सो VESC √2GMR/r². ओके, सो VESC इज इक्वल टू, आता मला सांगा GM/r² काय होतं, GM/r², स्मॉल g, इट इज द फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन GM/r². सो त्याचं काय येईल, स्मॉल g येईल. सो √2GR ही झाली इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. सो आता इस्केप व्हेलॉसिटी पण आपल्याला काढता येईल, कारण की आपल्याला यांची व्हॅल्यू माहिती आहे. सो VESC इक्वल्स टू √2, जीची व्हॅल्यू काय आहे 9.8 घेऊन घेऊ आपण. ओके, आणि रेडियस काय आहे अर्थची 6.4 × 10⁻⁶ ही व्हॅल्यू आहे. सो आपण हे सॉल्व करू पुढच्या लेक्चरमध्ये, कारण तिथं आपण न्यूमेरिकल्स घेणार आहोत. सो हे सॉल्व केल्यानंतर व्हॅल्यू काय आहे ते 11.2 km/s. ओके, सो आपण इस्केप व्हेलॉसिटी पण काढलेली आहे. सो तर बघा नेक्स्ट बुकमध्ये काय आहे पाहूया. आता हे आपलं शेवटचं चॅप्टर संपलं या ठिकाणी. द स्पेसक्राफ्ट्स विच आर सेंट टू द मून ऑर अदर प्लॅनेट्स हॅव टू हॅव द इनिशियल व्हेलॉसिटी लार्जर दॅन द इस्केप व्हेलॉसिटी सो दॅट दे कॅन ओव्हरकम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन अँड कॅन ट्रॅव्हल टू दिस ऑब्जेक्ट. सो ही जी व्हेलॉसिटी आहे
ही इनिशियल व्हेलॉसिटी लागते एखाद्या ऑब्जेक्टला जर ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जायचं असेल. ओके, ही किंवा यापेक्षा जास्त लागते. ओके, सो फार्दर प्लॅनेट्सला जाण्यासाठी ही आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी लागते जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्डला ओव्हरकम करायचं असेल तर. ओके, या ठिकाणी बघा एक कन्सेप्ट आहे वेटलेसनेस इन स्पेस. पाहूयात. स्पेस ट्रॅव्हलर्स ॲज वेल ॲज ऑब्जेक्ट्स इन द स्पेसक्राफ्ट अपेअर टू बी फ्लोटिंग. ते फ्लोट करताना दिसतात. व्हाय डज दिस हॅपन? दो द स्पेसक्राफ्ट इज ॲट अ हाईट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ, द व्हॅल्यू ऑफ जी देअर इज नॉट झिरो. जरी स्पेसक्राफ्ट हाईटला असेल सरफेसपासून अर्थच्या, तरी त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू आहे ती झिरो नसते. इन द स्पेस स्टेशन द व्हॅल्यू ऑफ जी इज ओनली 11% लेस दॅन इट्स व्हॅल्यू ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. सो त्याची जी व्हॅल्यू आहे स्पेस स्टेशनची जीची ती 11% कमी आहे फक्त अर्थच्या. दस द हाईट ऑफ अ स्पेसक्राफ्ट इज नॉट द रिझन फॉर द वेटलेसनेस. आणि हाईट ऑफ द स्पेसक्राफ्ट हे रिझन नाही आहे त्यांच्या वेटलेसनेससाठी. दर वेटलेसनेस कॅन बी कॉज बाय बिंग द स्टेट इन द फ्री ऑफ फॉल. आणि त्यांची जे वेटलेसनेस आहे ते का आहे? कारण की ते कोणत्या स्टेटमध्ये आहे? फ्री फॉलच्या स्टेटमध्ये आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स बियॉन्ड फोर्स दुसरे कोणत्याही प्रकारचे फोर्स त्यांना लागत नाही आहेत. ते फक्त अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या फोर्स त्यांच्यावर लागतो आहे. दो द स्पेसक्राफ्ट नॉट फॉलिंग ऑन द अर्थ बिकॉज ऑफ इट्स व्हेलॉसिटी अलॉंग द ऑर्बिट. आणि ते पृथ्वीवर का पडत नाही? त्यांची जी व्हेलॉसिटी आहे स्पेसक्राफ्टची ऑर्बिटमध्ये फिरण्याची ती असल्यामुळे ते अर्थवर पडत नाही आहेत. द ओनली फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. आणि त्यांच्यावर फक्त एकच फोर्स लागतो आहे. तो कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. अँड देअर फॉर इट इज इन फ्री फॉल. आणि त्यामुळेच ते फ्री फॉलमध्ये आहेत. कारण की फ्री फॉलची कंडिशन काय आहे? अशी कंडिशन की त्यामध्ये फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच लागतो, बाकी कोणत्याही प्रकारचे फोर्स लागत नाहीत. ॲज द व्हेलॉसिटी ऑफ अ फ्री फॉल डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ अन ऑब्जेक्ट. आणि व्हेलॉसिटी ऑफ फ्री फॉल असते, एखादा ऑब्जेक्ट जो फ्री फॉलमध्ये असतो तो ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवर डिपेंड नसतो. त्याचा मास किती आहे, शेप कसा आहे त्यावर डिपेंड नसतं. द व्हेलॉसिटी ऑफ फ्री फॉल इज द सेम फॉर द स्पेसक्राफ्ट, द ट्रॅव्हलर्स अँड द ऑब्जेक्ट इन द क्राफ्ट. सो फ्री फॉलची जी व्हेलॉसिटी आहे ती स्पेसक्राफ्टसाठी, त्यातल्या ट्रॅव्हलर्ससाठी आणि त्यातल्या सर्व गोष्टींसाठी सेम असते, ती कोणासाठी वेगळी नसते. दस इफ अ ट्रॅव्हलर रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम हर हँड इट विल रिमेन स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू हर अँड विल अपेअर टू बी वेटलेस. आणि त्यांची स्पीड सेम असल्यामुळे फ्री फॉलमध्ये तिघांची स्पीड म्हणजे कोणाची? त्या स्पेसक्राफ्टची कोणाची स्पीड? त्या स्पेसक्राफ्टची स्पीड, त्यानंतर ट्रॅव्हलरची स्पीड आणि त्या क्राफ्टची स्पीड म्हणजे त्यातल्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींची सर्वांची स्पीड सेम आहे. सो त्यामुळेच आपण विथ रिस्पेक्ट टू त्या ट्रॅव्हलरच्या माध्यमातून पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की ते स्पेसक्राफ्ट आहे आणि आपण ट्रॅव्हलर आहे आणि क्राफ्ट्स आहेत ते स्टेशनरी आहेत, असं आपल्याला त्यांच्या अँगलने पाहिलं तर वाटतं, त्यांच्या व्ह्यूने पाहिलं तर आपल्याला तसं वाटतं. विथ रिस्पेक्ट टू हर अँड विल अपेअर टू वेटलेस. आणि त्यामुळेच आपण वेटलेसनेस आहोत असं आपल्याला भासतं त्या ठिकाणी. ओके, कशामुळे? तिघी ऑब्जेक्ट सेम स्पीडमध्ये असल्यामुळे फ्री फॉलमध्ये. ओके, सो मित्रांनो आज आपलं हे जे फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन ते या ठिकाणी संपलेलं आहे. संपलं नाही आहे, आपल्याला त्यात अजून जे न्यूमेरिकल्स आहेत ते बघायचे आहेत. सॉल्व इक्वेशन बघा, हे एक आहे. ओके, हे पाहायचं आहे. त्यानंतर अजून इथं आहे बघा, या ठिकाणी 2-3 आहेत, हे पण आपण बघूयात. ओके, त्यानंतर पूर्ण चॅप्टरमध्ये जे पण आहे आपण ते पाहणार आहोत आणि जे एक्झरसाइजमध्ये आहेत ते पण आपण करणार आहोत. मला तुम्ही सांगा आपल्या एक्झरसाइजमध्ये आय थिंक 3, 4, 5, 6, 7 न्यूमेरिकल्स आहेत. सो आपण त्यापैकी 5 सोडण्याचा प्रयत्न करू. 8ला 7 सोडून टाकू, त्यात काही विषय नाही. पुढचं एक लेक्चर पूर्ण बेसिक्स असतील, जे पॉवरचे तुम्हाला सम सॉल्व करता नाही येत. पॉवरचे सम्स आहेत ना, पॉवरचे सम ते आपण सॉल्व करू नेक्स्ट लेक्चरमध्ये. संपूर्ण न्यूमेरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. ओके, आणि जर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काही अडचण असेल सो मला कमेंट्समध्ये विचारा किंवा मेल करा. तरी नाही समजलं पण असं करा की एकदा व्हिडिओ रिवाईज करा, थोडंसं परत अभ्यास करा, त्यामुळे लक्षात येईल. ओके, सो आणि भेटूया नवीन लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरने बाय.